एक जोरदार 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 जोर. देव बाप तुम्हा सर्वांना शांती देव. आमेन. हालेलुया. आनंदाने जाओ. यस. अभिषेक घेऊन जाओ. आशीर्वाद घेऊन जाओ. आमेन आमेन. हालेलुया. हालेलुया. माझी साक्षी आहे. प्रेज लॉर्ड. पहिला पाऊस झाला आपला मे मध्ये. एप्रिल मे जून कुणाला म्हणते पहिल्या पावसात कोण कोण भिजलं? काहीतरी तथ्य आहे मी सांगण्याचं. हालेलुया. काहीतरी सांगतोय तुम्हाला त्या पावसाबद्दल. कोण कोण भिजलेला आहे? कोणी कोणी आनंद घेतलेला आहे त्या पावसाचा? सांगा बरं. जाताना येताना भिजला असाल. काय वाटला पाऊस? पण तुम्हाला सांगतो पहिल्या पावसावर मला रडवलं प्रियांनो. माझ्या जीवनातली साक्ष आहे. पहिल्या पावसावर मला रडवलं कारण माझं नवीन बांधलेलं घर गळलं. पाणी टपकलं आतमध्ये, किचनमध्ये, बेडरूममध्ये, हॉलमध्ये. मला दुःख झालं. म्हणलं प्रभू काय एवढं मोठं घर बांधलं आणि त्या पाणी टपकतं. त्या पाण्याखाली पाणी पकडण्यासाठी मी भांडी लावल्यात, जसं पत्र्याच्या घरामध्ये भांडी लावतात तसं. म्हणलं नाही, म्हणलं आता काहीतरी करायचंय. रात्रभर ग बसलो. पालकीनबाई नाराज, एवढं पैसे खर्च करे, घर गळतंय, काय नाही केलं. सकाळी उठलो, आभाळाकडे बघितलं आणि देवाला म्हणलं प्रभू आजपासून माझ्या घरावर पाऊस पाडायचा नाहीये. पाऊसच नको मला माझ्या घरावर. प्रियांनो, देव साक्षीला आहे. देवाच्या अधिकारामध्ये मी सांगतो की आत्तापर्यंत पाऊस 1 किलोमीटर अंतरावर पडतो. आम्हाला वाचतंय एवढा मोठा पाऊस आलाय, पण त्या पावसामुळे माझ्या घराला काही झालेलं नाही. मग तो प्रभू पाऊस पडतोय, मी बघतोय मोठ्या मोठ्या गारासारखा पाऊस पडतो, एवढा मोठा आवाज येतोय पावसाचा, पण माझ्या घरावर पडतो, पण त्याच्यामुळं काही नुकसान झालेलं नाही. हालेलुया. त्याला माहित आहे देवाच्या दासाची काळजी तो घेतो. प्रियानो, सदैव घेत आहे, इथून पुढे घेणार आहे. हालेलुया. डीपमध्ये जात आहे. ज्यांना डीपमध्ये ऐकायचंय त्यांनी आपल्या जर नोटबुक आणले असतील तर प्लीज कृपा करून नोटबुक घ्या. देव महान आहे. काहीतरी देवबापा आज उलगडा करणार प्रियानो. हालेलुया. डीप रेव्हलेशन परमेश्वर देणार आहे. अभिषेक म्हणजे काय? कुणाला तरी विचारलं होतं, आशिष ब्रदरने टाकलं होतं ग्रुपवर. अभिषेकाबद्दल भरपूर काही लोकांनी कमेंट केल्या. हालेलुया. देवाचं वचन सांगतंय मनुष्याला परमेश्वराकडून प्रत्येकाला अभिषेकाची गरज आहे. असा कुठलाच मनुष्य नाही की त्याला अभिषेकाची गरज नाहीये. ओके. कुणाला गरज नाही अभिषेकाची, की मला देवाचा अभिषेक नको आहे. आणि बघ इकडे या, इकडे समोर या. जागा चेंज करा, समोर या इकडे जरा. हालेलुया. कारण तो अभिषेक अनेक गोष्टी शिकवतो प्रियानो. 2 काय सांगितलं? प्रत्येक माणसाला अभिषेक पाहिजे, तो परमेश्वराकडून. दुसरी गोष्ट, तो अभिषेक अशा काही गोष्टी शिकवतो जे गोष्टी आपल्याला माहित नसतात. हालेलुया. कारण आत्म्याचे कृपादान, हालेलुया, आत्म्याचं फळ, आत्म्याचे आशीर्वाद, आणि त्या आशीर्वादाने जे लोक आशीर्वादित होतात ते धन्य प्रियानो. हालेलुया. कारण अभिषेक आणि आशीर्वाद हे दोन्ही वेगवेगळे पार्ट आहेत. हालेलुया. हालेलुया. आशीर्वाद आणि अभिषेक हा वेगवेगळे पार्ट आहेत. समजून घ्या काय म्हणायचं मला. हालेलुया. लोकांना वाटतं की अभिषेक भेटला म्हणजे आशीर्वाद पण मिळाले, असं नाही. हालेलुया. अभिषेक भेटला की आशीर्वाद मिळेल असं नाहीये. असं आवाज. प्रेज लॉर्ड.
प्रेज लॉर्ड. देवाचा अनुग्रह आणि देवाचा अभिषेक, देवाची दया, देवाची कृपा हे सगळे वेगवेगळ्या गोष्टी आहेत प्रियानो. कुणाही कुणाचं जुळतं नाही. अभिषेक वेगळा, अनुग्रह वेगळा, आशीर्वाद वेगळा, दया वेगळी, कृपा वेगळी. कारण आता एक कृपेचं वर्ष आहे. कृपेमध्ये आपण चालत आहोत म्हणून आपण जिवंत आहोत. हालेलुया. जर जुन्या करारामध्ये असतं जर आपण राहिलं असतं का जीवन, थोडं पाप केले देवानं मारून टाकलं असतं प्रियानो. पण आपला प्रभू येशू ख्रिस्त मध्यस्थी आहे म्हणून आपण जिवंत आहोत. हालेलुया. आता आशीर्वाद म्हणजे काय? प्रेज लॉर्ड. आशीर्वाद म्हणजे काय की जर एखाद्या व्यक्तीला 2024 मध्ये त्या कुठल्या गोष्टीसाठी त्याने प्रार्थना करून घेतलेली आहे, उदाहरणार्थ त्याची पगार वाढायची आहे, पगार वाढीसाठी प्रार्थना करून घेतलेली आहे, त्याची पगार जर 10,000 असेल 2024 मध्ये आणि तेच पगार जर 2025 मध्ये 20 झाली असेल, त्याला म्हणतात आशीर्वाद प्रियानो. बरकत आहे. प्रेज लॉर्ड. बरकत नकोय? सगळं शांत झाले म्हणून म्हणलं. हालेलुया. जो माणूस परमेश्वराकडून मिळालेला आशीर्वादाची किंमत करतो, देव त्याची काय करत आहे? बढती आणि बढती करत आहे प्रियानो. हालेलुया. आता प्रश्न अभिषेकाचा. अभिषेकाच्या द्वारे आपल्याला काय मिळतंय? पहिली गोष्ट शक्ती मिळते देवाकडून, दुसरी गोष्ट ताकद मिळते आणि तिसरी गोष्ट सामर्थ्य मिळते प्रियानो. हे अभिषेकाची ताकद आहे. हालेलुया. हालेलुया. शक्ती, ताकद आणि सामर्थ्य. प्रेज लॉर्ड. ज्यावेळेस तुम्हाला याची गरज आहे देव देतो, पण कुणालाही असाच अभिषेक देत नाहीये, असाच आशीर्वाद देत नाही प्रियानो. देव काय आहे? विचार करणारा परमेश्वर आहे. जर मी ह्याला जर दिलं तर त्याची व्यवस्थित हे करेल का? काय म्हणते त्याला? सांभाळी करेल का? हालेलुया. अभिषेक दिल्यानंतर मनुष्य काय करत आहे? त्या अभिषेकाच्या द्वारे काही करायला तयार राहतात प्रियानो. देवाच्या विरुद्ध काय करत आहेत? पाप करतात. प्रेज लॉर्ड. हालेलुया. 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 प्रेज लॉर्ड. समजा एखाद्या व्यक्तीला खरंच आशीर्वादाची गरज आहे. मी अशी हालेलुया. मी अशी लोक बघितलेले प्रियानो की अभिषेक नसतानाही, आशीर्वाद नसतानाही देवाने त्यांना दिलेला आहे, पण त्याचा उपयोग त्यांनी केलेला नाही. हालेलुया. हालेलुया. कारण अभिषेक हा साधारण नाहीये प्रियानो. अभिषेक मिळणं सोपं आहे, पण अभिषेक टिकवणं लय महत्वाचं आहे प्रियानो. हालेलुया. छोट्याशा चुकीमुळे तुमचा अभिषेक तुमच्यावरचा निघून जाऊ शकतो. छोटीशी चुकी, जास्त नाहीये, छोटीशी. उदाहरणार्थ प्रार्थना नाही केली, उदाहरणार्थ बायबल नाव वाचलं, देवाचे वचन फॉलो केलं नाहीये, अभिषेक ऑटोमॅटिक डाऊन होतो. हालेलुया. अभिषेक हा ज्याला गरज आहे त्यालाच परमेश्वर देतो. ज्याला किंमत आहे त्याच माणसाला परमेश्वर अभिषेक देतो प्रियानो. हालेलुया. मी प्रॉफेट टी.बी. जोशुआ यांच्याबद्दल थोडं काय बोलू शकतो प्रियानो. बोलायचं आहे कारण ते देवाचे सेवक आज दुनियामध्ये नाहीये, पण त्यांच्या बोलण्यातून देवाचं गौरव होत होतं प्रियानो. त्यांचं तरुणपण, म्हातारपण, एकच शब्द, एकच वर्ड, त्यांनी कधीही रॉंग बोललेले नाही, कधी त्यांनी चुकीचं वागलेलं नाही प्रियानो. हालेलुया. हालेलुया. कारण तो देवाचा निवडलेला अभिषिक्त दास होता प्रियानो. हालेलुया. चेक 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 चेक.
म्हणतो मी तुझा हात धरून सांगत आहे. Jesus. जेव्हा देव हात धरतो त्याला कुठलाही दुरात्मा, कुठलीही शक्ती सैतान हा दुश्मन प्रियानो लक्षात ठेवा. हालेलुया हालेलुया. त्या देवाबद्दल आपण जोरात टाळे वाजवूया प्रियानो. देव अभिषेक देतो. एक संधी परमेश्वर देतो की तू बघायचं मला की तू किती अभिषेकामध्ये टिकून राहतोस. पण आपल्या चुका बघा. त्या शेतकऱ्यासारखा आहे, त्या धान्यासारखा आहे की तो गावाला जाताना त्याच्या धान्यांना 5 रुपये देतो, 2 रुपये देतो, 10 रुपये देतो. त्या धान्यासारखा परमेश्वर प्रियानो तो देऊन बघतो तुम्हाला. ठीक आहे, तुम्हाला पाहिजे तर घे, पण त्याचा उपयोग तुम्ही कशासाठी करत आहात. हालेलुया. जो त्याचा उपयोग देवाला तुमच्या जीवनामध्ये अशा स्तरावर घेऊन जायचं प्रियानो की ते स्तर सैतान बघून घाबरेल. हालेलुया हालेलुया. सैतानाला माहित आहे की जर तुम्ही देवात वाढाल तर काय होईल, तुमच्या जीवनामध्ये आशीर्वाद येतील. तुम्ही बंधनमुक्त व्हाल. तुम्ही काय व्हाल, मोकळे व्हाल, मोकळे. हालेलुया. याचा अर्थ असा आहे की सैतानाने तुम्हाला बांधून टाकलेला आहे आणि तो अभिषेक आहे की तो तुम्हाला मोकळं करू शकतो. प्रेज द लॉर्ड. सावध रहा. तुम्हाला माहिती आहे का, असे देवाचा प्रॉफिट, देवाचा नाझीर याबद्दल तुम्हाला सांगतो प्रियानो. भरपूर लोकांना देवाने अभिषेक दिला, भरपूर लोकांना अभिषिक्त बनवलं प्रियानो. त्यातलं एक आहे सॅमसन. दाविदाला पण दिला अभिषेक, अब्रामाला दिला, नोहाला दिला. असा कुठला पुरुष नाहीये की देवाने त्याला अभिषेक दिला नाही आणि देवाने त्याच्याद्वारे काम केलेलं नाहीये प्रियानो. हालेलुया. सॅमसनाला अभिषेक दिला. त्या सॅमसनाच्या अभिषेकामध्ये जे ताकद होते, ते सामर्थ्य होते, जी शक्ती होती, ती शक्ती सैतानाने काढून घेतली प्रियानो. तो चालाक आहे, दुष्ट आहे. त्याला हरवता आलं नाही म्हणून त्याने काय केलं, स्त्रीला उभा केलं, दलियाला उभा केलं प्रियानो. कारण त्याला माहित होतं त्याच्या ताकदीचा गुण काय, त्याच्या सामर्थ्याचा गुण काय, त्याच्या शक्तीचं गुण काय आहे. हालेलुया. पॅलेस्टाईन लोकांना माहित पाहिजे की तो मनुष्य, तो शामसरा आपल्याला मारण्यासाठी तयार आहे. जर त्याला जर हरवायचंय तर आपल्याला कुठली जर स्त्री त्याच्या जीवनामध्ये आणावं लागेल. सैतान हेच करतो प्रियानो. जर तुम्हाला पाडायचं असेल तर तुमच्यासाठी काय करत आहे, काहीतरी वस्तू उभा करत आहे, कुठल्या तरी दलियाला उभा करत आहे आणि तुमची मिनिस्ट्री, तुमचं जीवन विस्कळीत करत आहे प्रियानो. हालेलुया हालेलुया. जर सॅमसनने त्या दलियाला राज सांगितलं नसतं तर त्याची ताकद गेली असती का, त्याचं सामर्थ्य गेलं असतं का, त्याच्यावरचा अभिषेक गेला असता का. नीट लक्ष द्या कान देऊन. म्हणजे कोणाच्या तरी बोलण्यावरून तुमच्यावरचा अभिषेक डाऊन होतो. म्हणजे तुमचे कान एवढे हलके आहेत का. हालेलुया. हे महत्वाचं आहे प्रियानो. तुमच्यावरचं अनुंटी कमी होणं, एवढे तुमचे कान हलके आहेत का. एवढं कॅज्युअली घेता का तुम्ही अभिषेकाला. अभिषेक असाच देत नाहीये. अभिषेकाची किंमत मोजावी लागते प्रियानो. दाविदाने किंमत मोजली. हालेलुया. येसोबाने किंमत मोजली, नोहाने किंमत मोजली, अब्राहामाने देखील किंमत मोजली प्रियानो. यशाने मोजली. हालेलुया. योनाने मोजली. योना 3 दिवस 3 रात्र त्या माशाच्या पोटामध्ये राहिला, कारण त्याला माहित होतं की माझा देवाने दिलेला अभिषेक कामाला येणार आहे. हालेलुया. तो बसला, रडला आणि माशाने येऊन त्याला वकून टाकलं प्रियानो.
त्या अनॉइंटिंग, तो अभिषेक तुमच्यावर आहे प्रियांनो. त्या अभिषेकाला तुम्ही कॅज्युअली घेऊ नका, सहजरित्या घेऊ नका, सहजरित्या घेऊ नका प्रियांनो. अभिषेक असाच मिळत नाहीये. हालेलुया, हालेलुया. सोप्या गोष्टी आहेत तुमच्या जीवनामध्ये प्रियांनो, की तुम्हाला जगिक राहायचंय का आत्मिक राहायचंय. होली जीसस, हालेलुया. ज्या तुम्ही आत्मामध्ये जगत आहात तर तुमच्यापासून जगिक लोक ऑटोमॅटिक निघून जातात प्रियांनो. पण ज्यावेळेस तुम्ही जगामध्ये राहताय तर आत्मिक लोक जवळ येत नाहीत. आत्मिक लोक कधीच येणार नाही तुमच्या जवळ जर तुम्ही जगिक असाल तर. पण जर आत्मिक असाल तर तुमच्या जवळची आसपासची लोक सोडून जातील तुम्हाला प्रियांनो. का? कारण त्या अभिषेकाबरोबर चालणारेच लोक तुमच्यावर राहतील. तुम्हाला प्रोत्साहन देणारे लोक येतील, तुम्हाला खाली पाडले लोक कधी येणार नाही प्रियांनो, कारण तो देवाचा अभिषेक आहे. हालेलुया, हालेलुया. लक्षात ठेवा, जर तुम्ही त्या अभिषेकाच्या द्वारे सोनं पेरलं ना, सोनं सोनं, तर तुम्ही सोन्याचीच कापणी करणार प्रियांनो. पैसा पेराल तर पैशाचीच कापणी कराल. ती आहे देवाची अनॉइंटिंग. हालेलुया, हालेलुया. तुम्हाला माहिती आहे 2017-2018 दरम्यानची वेळ आहे, ज्यावेळेस देवाचे अभिषिक्त दास साऊथ आफ्रिकेवरून 7 स्टार हॉटेल हयात हॉटेलमध्ये आले होते. त्यांना भेटण्याची फी 1 लाख रुपये होती प्रियांनो. किती? फक्त 1 लाख रुपये त्यांना भेटण्याची फी. भेटायची म्हणजे का फक्त समोर जाऊन प्रेझेंट करायचे, हात पण नव्हते देत ते. हालेलुया. पण ज्यावेळेस तुम्ही आशा बाळगली, ज्यावेळेस मी पालखीबाईला म्हणलो की पालखीबाईला आपल्याला जायचंय हयात हॉटेलला, पैसे फक्त 10,000 रुपये होते माझ्याकडे, म्हणलं मला भेटायचं आहे. ती आशा, त्या आकांक्षा घेऊन गेलो होतो, प्रभू मला तुझ्या दासाला भेटायचं आहे आणि तुझ्या दासानं माझ्या बायकोचं किंवा माझं नाव पुकारू दे. तर प्रियानो, देवाला धन्यवाद. त्या देवाच्या सेवकांनी पालखीबाईचं नाव घेतलं. देवाने तिला हेल्प केलं, देवाने तिला आरोग्य दिलं. कारण देव तुमची उत्कंठा बघत आहे. तुमची देवावर ठेवलेली एक आस्था परमेश्वर बघत आहे प्रियानो. विश्वास तपासत आहे तुम्हाला. हालेलुया. असे कितीतरी आराधक आहेत, कितीतरी आराधना करणारे देवाचे सेवक लोक आहेत. ते काय करतात माहिती? जुन्या करारामध्ये आपण जाऊया. जुन्या कराराचे लोक आराधक कसे होते हे माहिती? जुन्या करारामधले आराधक कसे होते? आपलं तोंड त्या वेदीकडे करणार, दंडवत करणार. आजचे आराधक काय? डीजे, बँजो, अजून काय, ॲक्टोपॅड वाजवतात. तर ती आराधना नाही का? आराधना कशी पाहिजे? तुमच्या आराधनेमध्ये परमेश्वर विराजमान झाला पाहिजे प्रियानो. नाचा, गा, त्याला म्हणणं नाहीये, त्याला विरोध नाहीये. पण दावीद हा देवाची आराधना करत होता. कसं करत होता? नाचून आणि गाऊन. स्वतःचे कपडे फाटले तरी त्याला माहित नाही प्रियानो. पण तुम्हाला कुणी नाव ठेवू नये. नाव ठेवलं तर काय फरक पडणार नाही, कारण येशूसाठी तुम्ही कोण आहात? दिवाने आहात. हालेलुया. दिवाने आहे ना तुम्ही. प्रेज द लॉर्ड. चला वचनाकडे जाऊया आपण. निर्गम याचा 31वा अध्याय वचन 7. निर्गम 29:7. नंतर अभिषेकाचे तेल. त्याच्या लक्ष द्या, अभिषेक किती महत्वाचा आहे आणि अभिषेकाची किंमत काय आहे हे आज तुम्हाला मी दाखवून देतो प्रियानो.
हालेलुया. प्रेज लॉर्ड. हा, नंतर अभिषेकाचे तेल हा त्याच्या डोक्यावर ओतून डोक्यावर ओतून त्याला अभिषेक कर. अभिषेक कर. हा मग त्याच्या मुलांना जवळ बोलावून हा त्यांना अंगरखे घाल हा आणि अहरोनाला व त्याच्या मुलांना कंबरबंद बांध हा. व त्याच्या डोक्यांना फेटे बांध. बस. 29:7 निर्गम हिंदी. तब अभिषेक का तेल ले उसके सिर पे डाल. कुठे टाकायचं आहे? कुठे टाकायचं आहे? डोक्यावरती. हालेलुया. असं तोंडावर टाकतं का तेल कधी? कुठं होतात? डोक्यावरती. हालेलुया. हा. तब अभिषेक का तेल लेकर उसके सिर पर डालकर उसका अभिषेक अभिषेक करना. कर तेलाच्या द्वारे. हालेलुया. तेल स्पेशल असेल ना प्रियानो? जो अभिषेक पाहिजे ते तेल किती स्पेशल असेल? जर तेल स्पेशल, अभिषेक पण स्पेशल. हालेलुया. 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 जर तेल स्पेशल आहे प्रियानो, तर त्या तेलापेक्षा जास्त स्पेशल तो अभिषेक आहे. हालेलुया. हालेलुया. तुम्हाला माहित आहे का, अभिषेकाशिवाय कुणीही देवाची सेवा करू शकत नाही. जर अभिषेक असेल तरच तो देवाची सेवा करू शकतो. हालेलुया. हालेलुया. प्रभू येशूला स्वर्गातून खाली पाठवण्यात आलं. अभिषेक घेऊन आला का मोकळा आला? हा, कारण तो तर आईच्या पोटातून बाहेर आला होता. अभिषेक घेऊन आला. नीट ऐका. प्रभू येशू अभिषेक घेऊन आला होता का? तुमचं काय म्हणणं आहे? लोक याचा 14 अध्याय वचन 16 ते 21, 16 आणि 21 काय सांगत आहे देवाचं वचन? पुरा नीट ऐका. हिंदी में पढ़ो रे भाई. लोक 14, 16 आणि 21 त्याला सापडलं त्यानं फास्ट वाचा. कारण यशाया संदेश त्यांनी केलेली भविष्यवाणी ते पूर्ण झालेली आहे. हा, रेडी. उसने उससे कहा हो. उसने उससे कहा किसी मनुष्य से बड़ा भोज दिया और बहुतों को बुलाया. सॉरी, लोक 4, 16 आणि 21. वाचा, ज्याला सापडेल त्याने वाचा. फिर वह नासरत में आया हाँ, जहाँ पाला पोसा गया था हाँ, और अपनी रीति के अनुसार शब्द के दिन हाँ, आराधना में जाकर हाँ, पढ़ने के लिए खड़ा हुआ. हाँ, यशाया भविष्यवक्ता की पुस्तक हाँ, उसे दी गई. हाँ. और परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त लहान वयात असताना, नीट ऐका, त्याला काय करण्यात आलं? तो डायरेक्ट कुठे गेला? देवाच्या मंदिरमध्ये गेला. कुठे गेलेला आहे? बाळ येशू कुठे गेलेला आहे? देवाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर त्याला यशाया संदेशाचं पुस्तक वाचण्यात दिलं. हालेलुया. काय म्हणत बघा. यशाया भविष्यवक्ता की पुस्तक उसे दी गई और उसने पुस्तक खोलकर वह जगह निकाली जहाँ यह लिखा था प्रभु आत्मा मुझ पर है. परमेश्वर का आत्मा उसके ऊपर है. होली जीसस. हालेलुया. काय म्हणत देवाचं वचन? तू जन्मला होता तेव्हा होता का? देवाच्या मंदिरामध्ये आल्यानंतर त्याच्यावर काय केला? देवाचा आत्मा तो स्वतः कबूल करत आहे की माझ्यावर देवाचा आत्मा आहे. हा, प्रभु का आत्मा मुझ पर है हा, इसलिए कि उसने कारण
अभिषेक तुमच्यावर आलेला आहे तो कशासाठी आलेला आहे, कशाला देवाने दिलेला अभिषेक, काय कारण आहे तुम्हाला अभिषेक द्यायचं, पण त्याचा यूज तुम्ही कशासाठी करणार आहात हे मेन महत्वाचं आहे. लिहून घ्या. हालेलुया. जो अभिषेक तुम्हाला दिलेला आहे तो अभिषेक देण्याचं कारण काय, तुम्ही उपयोग कशासाठी करणार आहे त्याचा. हालेलुया. हा. इसलिए कि उसने कंगालों को सुसमाचार सुनाने के लिए मेरा अभिषेक किया है. आपल्या चर्च मधले एक पण व्यक्ती गरीब राहणार नाही. हालेलुया. खुदा कह रहे मुझे अभिषेक किए गए कि कंगाल को धनवान बनाने के लिए. होली जीसस. हालेलुया. कंगाल राहणार नाही, सगळे कसे राहतील, उन्नती पाहू देईल. हालेलुया. बरकत घेतील. हा. और मुझे इसलिए भेजा है कि ह्यासाठी पाठवलेलं आहे की बंदियों को छुटकारे का, बंदेवानामध्ये जे लोक आहेत त्यांना सुटका देण्यासाठी. आज सैताने तुम्हाला बांधून टाकलंय प्रियानो, कारण पायच निघत नाही घरातून. बघा किती लोक आले नाहीत, बांधून टाकले सैतानाने. बंदीवान को छुड़ाने के लिए. कशासाठी अभिषेक दिलेला आहे, गरीबाला सुसमाचार सांगण्यासाठी. हा. बंदियों को अभिषेक हा बंधन तोडतो. हालेलुया. अभिषेक हा बंधन तोडतो. हा. और अंधों को दृष्टी, आंधळ्याला दृष्टी देतो. पाने का सुसमाचार प्रचार करूं हा. और कुचले हुओं को छुड़ाऊं. काय, परत एकदा पाने का सुसमाचार प्रचार करूं. मराठीत वाचा तेच वर्ड. हालेलुया. परमेश्वराचा आत्मा हा. माझ्यावर आला आहे, हा. कारण दिनास सुवार्ता सांगण्यास हा. त्याने मला अभिषेक केला आहे. अभिषेक केला आहे. हा. त्याने मला पाठविले आहे. देवानी त्याला पाठवलेला आहे. जो अभिषिक्त दास तुमच्याकडे आलेला आहे ते कुठल्याही मनुष्याने उभा न करता देवाने तुमच्यासाठी उभा केलेला आहे. हालेलुया. आणि त्या अशासाठी की धरून नेलेले लोक, म्हणजे सैतानाच्या जाळ्यामध्ये अडकलेले लोक, सैतान ज्यांना चालवतो अशी लोक काय करतायत, परमेश्वर म्हणताय त्यांना सुटका करण्यासाठी मला अभिषेक दिलेला आहे, मला अभिषिक्त बनवलेला आहे. हा. धरून नेलेल्यांची सुटका हा. व आंधळ्यास पुन्हा दृष्टीचा लाभ हा. याची घोषणा करावी. हालेलुया. तुम्हाला माहिती आहे का, प्रभू श्री ख्रिस्त तारवातून उतरला आणि त्या डोंगराच्या कडेला जात असताना एक व्यक्ती दिसला. त्या व्यक्तीला साखळदंडाने बांधलेलं होतं. त्या व्यक्तीमध्ये हजारो भूत होते प्रियानो, आणि त्या भूताला बाहेर काढण्याचं सामर्थ्य त्या परमेश्वरामध्ये होतं प्रियानो. तो सैतान त्याला बोलला, तुझा माझा काय संबंध. होली जीसस. ईश्वरा म्हणते तुझा माझा काय संबंध आहे, तू का आला आम्हाला घालवायला, का बाहेर काढालास. देवावर त्याचा अभिषेक होता प्रियानो, आणि तो अभिषेकाच्या द्वारे काय केलं, सैतानाला घालवून टाकलं. साखळदंड तुटले, बंधन तुटून गेले प्रियानो. हालेलुया. ते सामर्थ्य गुहेमध्ये मेलेल्या लाजरसला म्हणला, लाजरस बाहेर ये. हालेलुया. तो अभिषेक देवावर होता म्हणून तो लाजरस जिवंत झाला प्रियानो. हालेलुया. हालेलुया. म्हणून देवबाप असाच अभिषेक देत नाहीये. प्रेज लॉर्ड. हा. ठेचले जात आहेत त्या सोडून कारण ज्या पाठवावे. लोकांवर अभिषेक मिळालेला आहे ते लोक साधारण नाहीये, ते लोक साधारण नाहीये. कोणाकोणाला अभिषेक भेटलाय मला, प्रभू आजपासून मी साधारण नाहीये, साधारण नाहीये. तुझ्या राज्यासाठी, तुझ्या सेवेसाठी माझा उपयोग करून घे.
येशूच्या नावात आमेन. अभिषेक सर्व काही करू शकतो प्रियानो, सर्व काही करू शकतो. अभिषेक हा सर्व काही करू शकतो. प्रेज द लॉर्ड. लोक असं म्हणतात, देव आम्हाला झोपेतही देतो, देव आम्हाला झोपेतही देतो, म्हणून चर्चेमध्ये लोक येऊन झोपतात. कार हवेला झोपेत देतो परमेश्वर. हालेलुया. रेल आहे बघा, चर्चेवर बसल्या बसल्या डुलकी मारते, गार हवा येते म्हणून का झोपाच काढायचं का? प्रातः बसवले की झोपून टाकतात. देवानं मला भरपूर काय दिलंय, देव झोपेत पण देतो. हालेलुया. कोणाकोणाला झोपेत दिलेलं आहे? हातवर करा बरं. मला तर दिले झोपेत पण. तुम्हाला नाही दिलं? मग तुम्ही झोपत नसताल वाटते. हालेलुया. तो माझा परमेश्वर आहे. मंदिर झोपण्याचं ठिकाण नाहीये, घर झोपण्याचं ठिकाण आहे. मंदिर जागृत आहे, कारण माझा देव जागृत आहे. नवसाला पावणारा माझा परमेश्वर आहे. जे तुमच्या मनातली इच्छा तो पूर्ण करा परमेश्वर आहे. तुमच्या मुखातून निघाच्या अगोदर त्याला माहित आहे तुम्ही काय मागत आहे. माझ्या परमेश्वराला डुलकी लागत नाही, झोप लागत नाही, कारण देव म्हणला वेळ येत आहे, वेळ येत आहे, काय कर, झोपू नको. हालेलुया. झोपू नका. यशाया 10:27 वर बघा, वर ऊपर देख के पढ़ो जिसको पढ़ने आता है. हालेलुया. त्या समय असे होईल की, पढ़ो, असुर तुम पर विपत्तियां लाएगा. हाँ, यशाया 10:27. उस समय ऐसा होगा कि बोझ तेरे कंधे पर, उसका बोल, देव तुमच्या खांद्यावरून कर्ज उतरवत आहे, देव तुमच्या खांद्यावरून कष्ट दुःख उतरवत आहे. येशूच्या नावामध्ये तो अभिषेक आहे. त्या अभिषेकाच्या द्वारे तुम्ही फ्री होणार. राईट नाउ फ्री इन द नेम ऑफ जीसस. तो अभिषेक जो देवाने तुम्हाला दिलेला आहे, त्या अभिषेकामध्ये मी उभा सांगत आहे, देव तुमची सुटका दिल्याशिवाय राहणार नाहीये. हालेलुया. 100% तुम्ही फ्री व्हाल, 100% कर्जमुक्त व्हाल, 100% तुम्ही निरोगी व्हाल. कुठलाच आजार, कुठलेच महामारी तुमच्यावर येणार नाही प्रियानो, कारण तो अभिषेक देवाने दिलेला आहे. हालेलुया. हा, कारण देव म्हणत आहे तुझ्या खांद्यावर जो भार आहे ते उतरवण्यासाठी मला पाठवलेला आहे. फर्स्ट लेवज आहे माझ्या छातीवर, काय सांगू, लय टेन्शन आहे, लय कष्ट आहे, लय दुःख आहे, म्हणून तर बाई देवाने पाठवले तुला मोकळं करण्यासाठी. हालेलुया. किती लोक मोकळे झाले चर्चला येऊन, किती लोकांचे बंधन तुटले, किती लोक निरोगी झाले, किती लोक आजारमुक्त झाले. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हा, काय म्हणत आहे? हा, तुझ्या खांद्यावरून प्रेज द लॉर्ड. देव तुमचं ओझ काढत आहे, देव तुम्हाला सुटका देत आहे प्रियानो. हालेलुया. अभिषेकामुळे तुमच्या जीवनावरचे सर्व बंधन तुटत आहेत. हालेलुया. अभिषेकामुळे सैतानाचे जो मोडून टाकण्याचा अधिकार देवाने मला दिलेला आहे. येशूच्या नावात मी तुमच्यासाठी भविष्यवाणी करत आहे, आजपासून तुम्ही बंधनामध्ये राहणार नाहीये. हालेलुया. हालेलुया. ते तुमची बंधन तोडत आहे प्रियानो. मराठी. अभिषेक बंधन तोडतो. हालेलुया. देव काय म्हणत आहे? हा, असे होईल. हा,
तुझ्या खांद्यावरून. म्हणजे याचा अर्थ तू त्या कर्जाच्या बोजामध्ये दबलेला आहेस, आजाराच्या बोजामध्ये दबलेला आहेस. देव म्हणते मी ते काढण्यासाठी आलेलो आहे. तुझे छोड़ने के लिए मैं यहाँ पे आया हूं. हा 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 तू ज्या भाराने दबलेला आहे, ज्या ओझ्याने दबलेला आहे, परमेश्वर म्हणत आहे ते ओझ मी काढत आहे, तो भार मी काढत आहे. तू माझ्याकडे आणि तुझा भार माझ्या चरणाजवळ टाक. माझं ओझ हलका आहे, माझं जो हलका आहे. तुला ते पेलवेल, तुला सहन होईल, पण दुष्टाचं ओझ तुला सहन होणार नाहीये. हा तुझ्या मानेवरून निघे. देव आला ना जो काढण्यासाठी, हालेलुया, सुटका देण्यासाठी आलेला आहे. लोक 19:1-10. हालेलुया. लोक 1-10, 19. दिसत नाही का तिथं वर? मोठा पास्टर, छोटा का वचन? मोठं वचन पाहिजे की. हालेलुया. हा हा यरीहो में प्रवेश करके जा रहा था और देखा जक्कई नाम का एक मनुष्य था. शाहरुख खानला बघायला कोणाकोणा आवडते? शाहरुख खानला बघायला कोणाकोणा आवडते मला सांगा बरं. क्वार्टर गेटला शाहरुख खान आलाय, कोण कोण जाणार बघायला त्याला? नीट ऐका मी काय सांगत आहे. क्वार्टर गेटला शाहरुख खान आलाय, कोण कोण भेटायला जाणार त्याला? सिस्टर इकडे बघा, इकडे तिथं ना बघायचं, इकडे बघायचं माझ्याकडे. जे काय डीप मध्ये घेऊन जात आहे तुम्हाला नीट लक्ष द्या. हालेलुया. कोणाबद्दल परमेश्वर बोलत आहे? देव हा जक्कईबद्दल बोलत आहे. त्या जक्कईने आवड धरली. काय आवड धरली? जो प्रभू येशू ख्रिस्त यरीहोमध्ये आलेला आहे. तुम्ही शाहरुख खानला बघायला गेलेला आहात, कुठं? क्वार्टर गेट पकडा, नाही स्वार गेट पकडू आपण, चला, किंवा आपले काकडोस ते पकडू. कसं चाल? शाहरुख खानला भेटायचंय. पण तुम्हाला माहिती आहे का, जर तोच शाहरुख खान जर बॉम्बे मध्ये असेल, त्याच्या बंगल्याचं नाव काय? मन्नत. तर लोक मन्नतच्या बाहेर बघतात, उभा राहतात वाट बघत, कधी शाहरुख खान येईल, कारण आम्हाला शाहरुख खानला बघायचंय. नीट आहे का? कोणाला बघायचंय? आवडीचा हिरो शाहरुख खान. नीट आहे का? किंग बोलतात त्याला, किंग, फिल्म सिटीचा किंग. हा ना ब्रदर? माहित नाही, ऐका, नाही सलमान खानला किंग नाही म्हणत, शाहरुख खानला किंग म्हणतात. त्या किंगला भेटण्यासाठी त्या मन्नत बघल्याच्या समोर एवढी गर्दी असते, एवढी गर्दी असते. शाहरुख खान येतो फक्त असं करून जातो. काय करतो? फक्त असंच करतो. लोक पडतात, एकामेकाच्या भोकाने बसतात त्याला बघण्यासाठी. हालेलुया. तो सीन वेगळा आहे. शाहरुख खानला बघण्यासाठी लोक उलटा पलटा होतात. फक्त तो काय करतो? भेटतो का? फक्त असं बाहेरून हात हलवतो. काय करतो? हात हलवतो असं. त्याला बघण्यासाठी लोक उलटा पलटा होतात. पण इथं स्टोरी वेगळी आहे प्रियानो. इथं माझा बाप इथं आलेला आहे यरीहोमध्ये, आणि त्या यरीहोमध्ये येण्यासाठी देवाने त्याला कोणाच तरी जीवनामध्ये कार्य करायचं म्हणून त्याला पाठवून दिलेलं आहे. तिथं प्रियानो त्या यरीहोमध्ये प्रवेश केला. ज्यावेळेस प्रवेश केला तेव्हा तुमच्याने माझ्यासारखा ठेंगणा माणूस, ज्याला येशूची आवड होती, त्याला बघायची आवड होती, शाहरुख खान ठेवा बाजूला, येशूला बघायची वेळ आहे. हालेलुया. आणि ते बघण्याची आस, बघण्याची उत्कंठा ज्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये येते, त्यावेळेस तुम्ही तुमच्या स्वतःला हरवून जाता प्रियांनो. हालेलुया. आणि तशीच गोष्ट झाली. काय झालं? येशूला पाहण्यासाठी गर्दी झालेली आहे. हालेलुया.
येशूला पाण्याची काय झाले गर्दी झालेलं पुढं जक्कई नाम का एक मनुष्य था हा जो चुंगी लेने वाला का चुंगी लेने वाला कमिशन लेने वाला आलो एक बिल पास कर एवढं देतो टॅक्सवर टॅक्स टॅक्सवर टॅक्स लावणारा चुंगी लेने वाला कमिशन खाणारा व्यक्ती हालेलुया काय झालं बघा तिथं इंटरेस्ट का आला तिथं पुढं जो चुंगी लेने वाला का सरदार और धनी था हा धनिता चुंगी लेने वाला धनिता हा वह यीशु को देखना चाहता था हा कसा येशू मला बघायचंय तुम्ही पण चुंगी घेत असाल देवाला उत्कट असेल तुम्हाला की मला प्रभू तुला बघायचंय हा प्रभू येशू म्हणला जे कैसराचं आहे ते कैसराला दे आणि देवाचे ते देवाला दे कैसराचं पण खाल्लं आणि देवाचं पण खाल्लं चुंगी लेनेवाला आदमी हा काय म्हणत आहे वो यीशु को देख येशूला बघायचंय उत्कंठा बाळगली त्यांना की मला येशूला बघायचं आहे कि वो कौन है कोण आहे तो शाहरुख खानला बघायला मन्नतला जातात बॉम्बेला जातात इथं माझा जीवन बदलणारा येशू आलेला आहे त्याला मला बघायचं आहे हालेलुया तर येशूला मला बघायचं आहे तर कशा हृदयाने येणार तुम्ही कुठल्या हृदयातून येणार काय अर्पण घेऊन येणार त्याला हालेलुया नीट ऐका मी काय सांगत आहे हा पुढं परंतु भीड़ के कारण देख न सकता हा लक्षात ठेवा जर तुम्ही गुरफडलेले आहात तुम्ही रस्त्यावर तोंडवर काढतात शैतान तुम्हाला बांधून ठेवलेला आहे तुम्हाला वर निघता येत नाही तरी पण तुम्ही प्रयत्न करता मी कधी वर येऊ जसा तिनं प्रयत्न केला कुणी 12 वर्ष रक्तस्रावी स्त्रीनं हालेलुया किती गरज होती त्यावेळेस पण तिने म्हणले फक्त मी प्रभूच्या कपड्याचा गोंड्याला शिवेन गर्दीत घुसली जरी तुमचं दवाखान्यामध्ये चालत असेल जरी तुमच्या घरामध्ये चालत असेल जरी तुमच्या कामावर तुमचा रुबाब चालत असेल पण देवाच्या मंदिरमध्ये फक्त देवाचाच रुबाब चालतो इथं ना कुठला सेवकाचा ना कुठला ब्रदरचा ना कुठल्याही कुणाचा चालत आहे देव एकटाच आहे तो कोणाचा चालू देत नाही प्रियनो हालेलुया तो काय म्हणत त्या गर्दीमध्ये तो चुंगीलेला वाला त्याची पॉवर किती असेल प्रियानो जकातदार होता जकात वसूल करत होता किती लोक त्याला भेट असतील बाजारामध्ये टॅक्स कलेक्टर हे तर कोण घाबरला का त्याला ढकलून देत होते चिल्लट टिल्लूला सर बाजूला मला जाऊ दे इश्यू आलाय सर बाजूला हालेलुया त्याने त्याला तिथे इज्जत पॉवर तिथे कोणाची पॉवर चालू होती फक्त येशूची आणि येशूच्या पॉवरसाठी ते लोक काय करत होते धडपडत येशूला बघण्यासाठी हे ना पण आस्था धरली आज मला प्रभू श्री ख्रिस्ताला भेटायचं आहे त्याला बघायचं आहे म्हणून तो उड्या मारत असेल गर्दीमधून हालेलुया पण त्याला येशूला बघता आलं नाही म्हणून त्याने काय केलं पुढं परंतु भीड़ के कारण देख न सकता था भीड़ के कारण तो बघू शकला नाही गर्दीमुळे तो बघू शकला नाही प्रियानो हा क्योंकि वो नाटा था नाटा था बुटका होता हालेलुया नीट ऐका हा तब उसको देखने के लिए वह आगे दौड़कर एक गुलर को पेड़ पर चढ़ा चढ़ गया बुटका मनुष्य विचार केला आता इथं काय गर्दीचं माझं चालव देणार नाही मग काय करतो पळत पळत पुढे जातो आणि मी गॅलरीमध्ये बसतो जाऊन आणि गॅलरीतून माझ्या परमेश्वराला बघतो मी तुम्ही खालून बघत असाल ना तो गॅलरीमध्ये चालला बुटका होता गॅलरी म्हणजे उंबराच्या झाडावरती आता मी माझ्या परमेश्वराला बघू शकेल त्याला माहित होतं येशू देव आहे येशू कोण आहे त्याला माहित होतं प्रियानो मग त्याला बघण्यासाठी तो उंबराच्या झाडावर चालला हा एक गुलर के पेड़ पर चढ़कर गया हा क्योंकि वो उसी मार्ग से जाने लगा था येशू त्याच मार्गाने जात होता म्हणून प्रभू येशू यरूशलेममध्ये आला त्यावेळेस लोकांनी ढाळ्या टाकल्या आणि त्याला राजा म्हणून घोषित केलेला आहे प्रियानो कारण तो त्याच मार्गाने जात होता हालेलुया प्रभू येशू त्याच मार्गाने जात होता ज्या मार्गाने तो झाडावर चाललेला होता प्रियानो हालेलुया हा पुढे काय झालं उस जगह पे पहुंचा उस जगह पे तुम खड़े थे उस जगह पे आप खड़े थे उस जगह पे आपका समस्या वहां पे खड़ी थी खुदा आपको छुड़ाने के लिए तैयार था
हालेलुया। खुदा आपको उस चंगुल से बाहर निकलने के लिए तैयार था। हालेलुया। हाँ प्रभु, हाँ सागर नीचे तेरे घर पे मुझे जाना है। हालेलुया। सागर मला तुझ्या घरी यायचं आहे। देवाची लोक घरात येतात, देवाचा पास्टर घरात येतो, लोक थांबा, पास्टर थांबा ना, माझं थोडं काम करू द्या, नंतर भेटते तुम्हाला। पाहुणे रावळे बघतात, देवाच्या दासाला तसं बसवून ठेवतात। पण आज माझा येशू तुमच्या घरामध्ये आलेला आहे। तो म्हणत आहे काय जक्कय खाली आहे। जर तुम्हाला प्रभू श्री ख्रिस्ताने आवाज दिला, माया उठ, ना काय करेल? पास्टर थांबा ना, थोडं काम करायचं, मला काम करून येते, थोडं काम करते, लगेच फोन करते तुम्हाला, लगेच येते रिक्षा पकडून, पण थोडं काम करू द्या मला। आणि ब्रदर थांबा पास्टर, 2-4 केसेस आहेत, केसेस करून येतो। खाली कोणच नाही, जो खाली आहे तो कोण आहे? फक्त प्रभू श्री ख्रिस्त तुमच्याकडे येण्यासाठी। सर्व बिजात एक पण मनुष्य बीजे नाही असं नाहीये, सर्व बीजे। चर्चला यायचा वेळ नाही, कारण कामात आमचा साहेब बोलतोय। हालेलुया। ज्या पोटासाठी तुम्ही कमवताय ते पोट नाशच होणार आहे। आत्म्यासाठी कमवा, त्याचा आवाज ऐका, त्याच्या आवाजाला कान द्या प्रियानो। तो तुम्हाला बोलवत आहे, मी जक्कय खाली आहे। हालेलुया। खुदा बोलता, मैं तुझे नाम लेके पुकारूंगा, मैं तेरा नाम मेरे हाथ के ऊपर लिखा हुआ है। हालेलुया। तेच नाव आज तुम्हाला सुटका देणार आहे, तेच नाव तुम्हाला बंधन मुक्त करणार आहे, तेच नाव तुम्हाला सामर्थ्य देणार आहे, तेच नाव तुम्हाला शक्ती देणार आहे प्रियानो। शक्ती प्रदान करा येशूच्या नावामध्ये। माझा राबाका सकोरंदाबा। हालेलुया। हा हे जक्कय, हे जक्कय, हा उतारा, तोरा कर, मला तुझ्या घरी यायचंय। हालेलुया, हालेलुया। एकदा पास्टर प्रकाश पैलवान आणि मी एकाच्या घरी गेलो होतो नगरला। नगरला गेल्यानंतर सिस्टर चर्चमध्ये वर्शिप करत होती, पॉवरफुल वर्शिप, लोक तिच्या वर्शिपमध्ये नीट व्हायचे, एवढी पॉवरफुल करत होती प्रार्थना। आम्ही चर्च संपला आणि त्याच्या घरी जायचो होतो, आम्हाला प्रेयरला मीटिंग होती। घरात गेल्यानंतर जो नजारा तुम्हाला सर्व सांगितलेला आहे पहिलेच मी, तर पण एकदा सांगू इच्छितो। अभिषिक्त देवाचा अभिषेक तिच्यावर होता। वर्षिपमध्ये लोक पडायचे, झाडायचे, बरे व्हायचे, असे अभिषिक्त आराधक तिच्या घरी आम्ही दोघं गेलेलो आहे, दोन्ही दास तिथे गेलेले आहे। आणि त्या नवरा बायकोच्या घरामध्ये भांडणं चालू होती प्रियानो। ऐका, काय चालू होते? घरात भांडणं चालू होते। त्या बाईनं काय केलं, जळलेलं लाकूड घेतलं आणि नवऱ्याच्या डोक्यात मारून फेकलं, फेकून असं फेकलं आणि डोक्यात बसलं त्याच्या बिचाराच्या। नीट ऐका, ज्यावेळेस डोक्यात बसलं त्यावेळेस पास्टर म्हणला, अरे काय? पास्टरला काय म्हणते माहिती का, ती स्त्री, अभिषिक्त स्त्री, आशीर्वादानं भरली स्त्री, काय म्हणले माहिती पास्टरला? पास्टर मी कुत्र्याला मारत होते, चुकून त्यांना लागलं। किती प्रेम होतं तिच्यावर बघा। हालेलुया। मला म्हणायचं काय माहिती का, नुसताच अभिषेक घेऊन फायदा नाहीये, तर अभिषेक अंमलामध्ये आणणं गरजेचं आहे, कार्यामध्ये आणणं गरजेचं आहे। हालेलुया। अभिषेक घेऊन त्या भरणीमध्ये नाही ठेवायचं, ज्या भरणीतला लोणचं खराब होऊन जाईल। जास्त ठेव बरं, असं दाबून दाबून लोणचं लगेच खराब होते, बूर लागते, काय लागतं त्याला? बुरशी लागते त्याला। अभिषेक तसा होऊ देऊ नका, कामासाठी आणा, यूज करा तुमचा अभिषेक। हालेलुया, हालेलुया। आता जक्काईच्या घरी प्रभू येशू आलेला आहे, काय म्हणत आहे? खाली आहे। हालेलुया। हा, तुझ्या घरात राहायचे, कुठलं घर? कहां पे घर हो? जो घर में हो आना चाहता है,
कुठे घर? कुठे घर? काय म्हणत आहे तो? जक्कर लेचा तेरे घर पे मुझे आना है. म्हणजे तुझ्या हृदयामध्ये मला यायचंय. परमेश्वर म्हणतो तुझं हृदय माझं मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये मी वास करत आहे. हालेलुया. त्या मंदिरामध्ये तो घरामध्ये प्रवेश करण्यासाठी तयार आहे. तुम्ही तयार आहात का त्याला घेण्यासाठी? प्रवेशला हृदयामध्ये घेण्यासाठी तयार आहात का? तो म्हणत आहे मी तुझ्या घरामध्ये तयार आहे, तू खाली आहे. हालेलुया. आप तैयार है उसको लेने के लिए? हाँ आगे. वह तुरंत उतरकर आनंद से पास्टर घरी यायचा म्हणले की तोंड वाकडे तिकडे करतात. काय म्हणत आहे तो? आनंद से. हाँ वह तुरंत उतरकर आनंद से उसे अपने घर ले गया. तुरंत आनंद. बघा काय विचार केला असेल त्यानं की जगाचा तारणारा माझ्या घरी येत आहे, पवित्र माणूस माझ्या घरी येत आहे. कोणाच्या घरी आला? तर पापाच्या घरी आला. काही पापी होता, पाप्याच्या घरी प्रभू येशू ख्रिस्त आलेला आहे. हालेलुया. लोक नाव ठेवले असतील ना? नाव ठेवल्याशिवाय लोकांना काय येते? अरे त्या जक्काच्या घरी गेला प्रभू येशू, माझ्या घरी का नाही? देवाने त्याची आठवण केलेली आहे. देवाने त्याचं दुःख बघितलेलं आहे. देवाने त्याचं कष्ट बघितलेलं आहे. देवाला माहित आहे की जर मी आज त्याच्या घरी गेलो तर तो पाप मुक्त होईल, दोष मुक्त होईल, आजार मुक्त होईल. कारण त्याच्या हृदयाला कीड लागलेली आहे त्या पापाची. त्या चुंगी घ्यायची, कमिशन खायची, रिश्वत खायची. त्याला काय लागले? त्याच्या हृदयाला कीड लागलेले आहे प्रियानो. देव ते कीड काढण्यासाठी येत आहे, आलेला आहे. देव सुटका देत आहे येशूच्या नावामध्ये. हालेलुया. तो आनंदाने आला, आनंदाने आनंद करत आला तो आणि प्रभू श्री ख्रिस्ताला घेऊन गेला. हा पुढं. ये देखकर सब लोग कुरकर कर रे कुरकुर. हिच्याच घरी पास्टर गेला, माझ्या घरी का नाही? अरे देवाने तिची आठवण केली. हालेलुया. परवा आमच्या मामीच्या घरी गेलो मी, सासूबाईच्या घरी. काहीच कारण नव्हतं जायचं, माझं काहीच कारण नव्हतं. मला जायचं होतं सरळ माझ्या साईडवर. देवबाप मला इथपर्यंत आणला, काकडस्थपर्यंत, आणि अचानक गाडी इकडे वळवली. मला जायचं तिकडे अर्जंट होतं माझी मीटिंग. पण मला माहित नव्हतं की त्या घरामध्ये माझ्यासाठी कोणतरी प्रार्थना करत आहे की माझ्या घरी यावं म्हणून. हालेलुया. आणि त्याच रात्री गौरवच्या मम्मीनं प्रार्थना केली की पास्टर माझा, आम्ही गरीब आहोत म्हणून पास्टर आमच्या घरी येत नाही, प्रभू त्यांना घेऊन ये. हालेलुया. घरी गेलो, एवढे खुश झाले. झोपलेले सगळे उठले, पटपट पटपट झाडं मारून घेतला. का? देवाचा सेवक आलेला आहे प्रियानो. प्रेज द लॉर्ड. त्यांचे साक्ष आहे. गेल्या रविवारी पुढल्या रविवारी येतील ते, त्यांच्याकडून ऐका की ते किती आतुरतेने वाट बघत आहेत. हालेलुया. कोणतरी आमच्या घरी येणार आहे. पाहुणा येईल, खाऊन पिऊन चाल तुम्हाला नावं ठेवून जाईल. पण ज्यावेळेस देवाचा सेवक येईल त्यावेळेस तुमच्या जीवनाला शांती होईल, तुमच्या आत्म्यामध्ये शांती होईल, तुमच्या घरामध्ये बरकत होईल. कारण तो त्याच्या जिवंत प्रभूला घेऊन येत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तो खुश झाला, आनंद झाला. सरसर खाली उतरला त्या उमराच्या झाडावरून. आणि पुढे काय झालं? वह तो एक पापी मनुष्य के यहाँ उतरा है. हा. अरे ती पापी बाई आहे, तिच्याकडे कशाला गेला? पास्टर आमच्यावर प्रेम कमी करायला लागले वाटते. त्याचीच आठवण केली, त्याच्यावर जास्त प्रेम केले. हे तुमच्या मनातलं काढून टाका. देवाचा सेवक सर्वावर समान प्रेम करतो. कुठलीच मुलगी बिना प्रेमाची चुकणार नाही. कुठलाच मुलगा बिना प्रेमाचा चुकणार नाही प्रियानो. काहीतरी अंतर पडले मध्ये, कळलं? म्हणून तुमच्याकडे येत नाही. स्वतःहून तुम्ही तपासा स्वतःला की काय माझ्या चुकी आहे. कहाँ पे मैं किसके वजह से मैं गलत हुआ, किस कारण मेरे पास नहीं आया खुदा. कभी सोचा आपने? बहुत बहुत प्रेयर किया, बहुत प्रेयर किया.
प्रेयर कर करके थक चुके। हालेलुया। आखिर बोलते काय फायदा त्या चर्चला जाऊन सुदाम पास्टरच्या? अरे तुझी लाईफ बदलली, तुझं जीवन बदललं, तुझा परिवार बदलला, अरे बस की त्या चर्चला जाऊन फायदा काय? जिवंत चर्च आहे हे, परमेश्वराने दिलेला जिवंत चर्च आहे। या चर्च मधून मुर्दे जिवंत होतील येशूच्या नावामध्ये। मी भविष्यवाणी करत आहे की कोणीही रिकामा चालणार नाही। राबा शबाला राबा तिराबा काय दिलं या चर्चनं? हालेलुया। तुझी हिम्मत कशी झाली? हिम्मत कशी झाली? काय दिलं या चर्चनं? सर्व काय दिले तुला। जीवन बदललंय, परिवार सुरळीत आहे, सर्व काय दिलं असताना तू म्हणतेस काय दिलं? हालेलुया। देव पक्षपाती नाहीये प्रियानो। जर मनुष्यानं पक्षपात केला तर देव कधीच करत नाही, तो देव आहे। हालेलुया। हा, जक्कई ने खड़े होकर प्रभु से कहा, जक्कई ने खड़े होकर प्रभु से कहा, हे प्रभु देख मैं अपनी आधी संपत्ती। देव त्याचं हृदय बदलेलं आलं आहे। देव जक्कईचं हृदय बदलेलं आहे। काय बदलत आहे? काय बदलत आहे? हृदय। हालेलुया, हालेलुया। देव जक्कईचं हृदय बदलत आहे। कशासाठी आलाय तो? कारण त्याचा अभिषेक आहे, देवाचा अभिषेक येशूवरती आहे आणि त्या अभिषेकाच्या द्वारे जक्कईचं हृदय बदलेलं आलेलं आहे। हालेलुया। त्याचा कचरा साफ करणारा परमेश्वर तिथे गेलेला आहे, जो कचरा आतमध्ये होता। हालेलुया। कधी कचरा साफ केला का चर्चमध्ये येऊन? संडेला, मंडेला, ट्यूजडे, वेन्सडे, सॅटरडे, संडेला येत आहे, झाडू मारला कधी? साफ करायचं माहिती आहे कचरा आपल्या घरामध्ये साफ करतो, कानाकोपऱ्या सगळं टाकतो, सकाळी जाळ्या काढल्या येऊन। तुमचं चर्च नाहीये? माझं चर्च, माझी जमेदारी कुठे गेली? जमेदारी घरामध्ये कुठे जमेदारी? तिकडे ना बघायचं, इकडे इकडे समोर बघायचं। एक बोट दुसऱ्याकडे गेला, 4 बोट आपल्याकडे असतात, एकमेकाला बघायचं नाहीये। हे तुमचं चर्च आहे, तुमचं मदर चर्च आहे, काळजी घेणं तुमचं काम आहे, कळलं का? ह्याला त्याला नाही बघायचं, पास्टर त्याला बोलायला का मला बोलायलंय? कोणालाही सोडत नाही, सगळ्याला समान। हालेलुया। हा, काय म्हणत आहे? देख मैं अपनी आधी संपत्ति कंगालों बघा, को देता हूँ। एवढा कंजूस माणूस, चुंगी लेने वाला आदमी, चुंगी लेने वाला आदमी, अभी खुदा ने उसका क्या किया है? हृदय चेंज किया। वो क्या बोलता है? हे प्रभु, मैं मेरी संपत्ति का आधा संपत्ति गरीबों में बांट दूंगा। हे तर येशूला पाहिजे होतं ना, हेच येशूला पाहिजे होतं की तुझं जीवन बदलायचंय, तुझ्या जीवनाचं परिवर्तन करायचंय। हे आहे अभिषेकाची ताकद। हालेलुया। काय म्हणत आहे? और यदि किसी का कुछ भी अन्याय करके हा, जर मी कोणाकडून अन्याय केला असेल, जबरदस्तीने घेतला असेल, तर त्याला मी 4 पट देईन। हे आहे अभिषेकाची ताकद। हालेलुया। तो अभिषेक होता येशूवरती, म्हणून त्याचं जीवन बदलू शकला प्रियानो। हालेलुया। चला पुढे जाऊ आपण, बस। स्तोत्र 45:7। स्तोत्र संहिता 45:7। अभिषेक हा हृदयदायी आहे, हर्ष हृदयदायी, चुकत नाही, मूर्खच नाही, म्हणजे ते काम त्याला मुरजत नाहीये। मुरजणं म्हणजे काय? सुकणं, कोमजले नाही हो, सुकणे। चर्चला येताना 12 वाजू देऊ नका, चर्च येताना 12+ वाजू द्या। हालेलुया। काय म्हणत आहे बघा, नीट वाचा, माईक घ्या, माईक घेऊन वाचा। तूने धर्म से प्रीति और दुष्टता से वैर रखा। कुणी कुणी म्हणत आहे देवाचं वचन?
तूने काय म्हणत आहे देवाचं वचन? तूने धर्म से प्रीति और दुष्टता से बैर रखा. तो नीतिमत्वाची आवड और दुष्टाचा वीट आहे. कोणाला आहे? कोणाला वीट आहे सिस्टर? देव तुम्हाला बोलत आहे. मित्र बद्दल देव बोलत आहे. किती गोंगा बघा बाबा, किती मग्न आहे. हालेलुया. काय म्हणतो देव? काय बोलला परमेश्वर आता वचनाच्या द्वारे? हालेलुया. नीट बघा, त्याला माहित आहे वचनाद्वारे यांचं जीवन बदलणार आहे. म्हणून काय करू, हळूच लक्ष थोडं विचलित करतो. विचलित प्रेज द लॉर्ड. जीवनामध्ये विचलित होऊ नका. प्रभूशी हित आहे, प्रभूशी तिथं आहे. लांडग्या घुसतील आणि तुम्हाला घेऊन जातील इकडे तिकडं. काय होईल? शेवटी नाश होईल. असं पळू नका इकडे तिकडं. हालेलुया. हा, काय म्हणत आहे? स्तोत्र 45:7. नीतिमत्वाची आवड आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला नीतिमान लोक आवडतात. ज्या लोकांना दुष्टाचा वीट आहे. दुष्ट लोक एकत्र येऊन नगर बांधू शकतात का? नीट ऐका. दुष्ट लोक एकत्र येऊन नगर बांधू शकतात का? पण अभिषिक्त लोक एकत्र येऊन बुरुज बांधू शकतात. दुष्ट लोकांनी कुठला बुरुज बांधला? अय्यो, चांगलंच माहिती आहे की बाबेलचा बुरुज बांधला आणि देवाने तो धुळीस मिळवला. काय म्हणत देवाचं वचन पुढं? नीतिमत्वाची आवड आहे, दुष्टाचा तुला वीट आहे. हर्षदायी तेल, दुसरा प्रकार अभिषेकाचा. हालेलुया. अभिषेक काय करतो? बंधन तोडतो. दुसरा हर्षदायी, आनंदी ठेवतो. दुःखी कधीच राहत नाही, रडणार नाही. माझं हेच झालं, मला तेच झालं, मला हेच बोलले नाही, मला तेच बोलले नाही. कारण कुरकुर करणारे देवाला आवडत नाही. ज्याच्यावर अभिषेक आहे तो सदैव हसत राहतो, हर्षदायी. समजा तुम्हाला लय ताण लागली आणि तुम्हाला कोणीतरी थंडगार पाण्याचा प्याला दिला प्याला, तर तुम्ही काय म्हणणार? थँक्यू. लय ताण लागली होती मला. देव म्हणत आहे मी तुला हर्षदायी करीन. अभिषेकाच्या द्वारे तू कसे राहशील? हर्षदायी तेलाचा मी तुला अभिषेक करीन. हाँ, पुणे पढ़ो. इस कारण परमेश्वर ने हाँ तेरे परमेश्वर ने हाँ तुझ्याच परमेश्वराने तुझको तेरे साथियों से अधिक हर्ष के तेल से अभिषेक किया है. सुकणार का? मुरझणार का? तोडबारी करणार का? 12 वाजवणार का? कारण देवाने मला हर्षदायी तेलाचा अभिषेक केलेला आहे. सारखे ऊपर हाथ रखो. प्रभू येशू तू मला हर्षदायी तेलाचा अभिषेक देऊन आनंदित केलेला आहे, आशीर्वादित केलेला आहे. प्रभू तुझा अभिषेक हर्षदायी करत आहे. प्रभू तुझा अभिषेक मला सदैव हसत ठेवत आहे. माझ्या चेहऱ्यावरती कधीही दुःख राहणार नाही. येशूच्या नावात आमेन. काय लोकांचं असं असतं माहितीये का? आत तर दुःखले असते पण उगाच हसत नाही मला काही नाही सगळं ठीक आहे माझं. आतमध्ये काय आहे? दुःखाचा डोंगर आहे, कष्टाचा डोंगर आहे. पण दाखव ना. नाही मला काहीच नाही, मला कसलीच गरज नाही. ओके पास्टर, मी सगळं का ओके, माझं सगळं चांगलं चाललंय. हालेलुया. पण आतमध्ये कुठेतरी
हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देव तुम्हाला हर्षदायी तेलाचा अभिषेक करत आहे प्रियानो. कधीच दुःखी राहणार नाही, कधीच दुःखी राहणार नाही. हालेलुया, हालेलुया. हर्ष रूपी तेलाचा देव बापाने तुम्हाला अभिषेक केलेला आहे प्रियानो. हालेलुया. हर्ष रूपी तेलाचा अभिषेक केलेला आहे. आणि तेलाच्या द्वारे बंधनं तुटली आहेत प्रियानो. Yes, Jesus. त्या बंधनासाठी देवाला धन्यवाद देऊया प्रियानो. Oh, thank you, Lord. Thank you, Lord Hallelujah. Jesus. Thank you, 1 Father. योहान 2 अध्याय वचन 27. 1 John chapter 2 verse 27. मंठा रबा खसो खोरिंदबा. तूने मुझे आगे पीछे घेर रखा है. अभिषेकाच्या द्वारे मी कुठेच मोकळा नाहीये. हालेलुया, हालेलुया. देवाने मला अभिषेक दिलेला आहे. हा. और तुम्हारा वह अभिषेक जो उसकी ओर से किया गया. काय म्हणत आहे देवाचं वचन. और तुम्हारा वह अभिषेक तुम्हारा वो अभिषेक जो उसकी ओर से किया गया. कळतंय. डीप मध्ये घेऊन चाललोय. स्टडी डीप मध्ये आहे. वाटलं तर फोटो काढून घ्या नंतर. रिसर्च करा, शोधा. शोधा म्हणजे सापडेल. कुणीतरी द्यावं म्हणून घ्यावं असं नाही. शोधा. बघा देव तुमचं अंत्यशिजू प्रकट करेल, असं ओपन करायला नाही शिक्षा नावामध्ये. देव स्पिरिच्युअल आईज लवकर ओपन करणार आहे. I received. हालेलुया. देव तुम्हाला त्या अभिषेकाने भरत आहे. जो अभिषेकाचं काम तुम्ही दोन बघितलेलं आहे. बंधन तुटलं. हर्षदायी. Yes, amen. हा. तिसरा, और तुम्हारा वह अभिषेक जो तुम्हाला उसकी ओर से किया ज्या वेळेस गया. तुम्हाला अभिषेक भेटला ना, तुम्हाला कोणाला शिकवायची गरज नाहीये. कधीच शिकवायची गरज पडणार नाही. कारण तो अभिषेक तुम्हाला चालवत Yes, आहे. amen. त्या Hallelujah. देवाचं सामर्थ्य तुम्हाला चालवत आहे प्रियानो. Shakata. कोणाची शिकायची गरज नाही. Yes, Jesus. हालेलुया. कारण तो अभिषेक तुमच्यावरती आहे. देवाचा अभिषेक तुमच्यावरती आहे. हा. काय म्हणत आहे. तुम में बना रहता है. तुम में बना रहता है. जो अभिषेक देवाने दिलेला आहे. हा. और तुम्हें इसका प्रयोजन नहीं हा. कि कोई तुम्हें सिखाए. काय गरज आहे तुम्हाला कोणाला शिकवायची. पवित्र आत्मा तुम्हाला शिकवाल. अभिषेक तुम्हाला शिकवल प्रियानो. कोणाची गरज नाहीये की मला हेच कर, मला तेच कर. बिलकुल नाही. हा. पण जे योग्यतेच आहे ते शिकणं गरजेचं आहे. शिकण्यासाठी भरपूर काही गमवावं लागते. हालेलुया, हालेलुया. अभिषेक तुम्हाला चालवतो मराठीमध्ये. हा. त्याच्याकडून